कोल्हापुरात आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस। राज्यशास्त्राचं 11वीचं पुस्तकही वादात, मतपेढीचं राजकारण केल्याचा आरोप। तर या प्रकरणामध्ये अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाशी संबंध जोडल्यानं वाद। युगेंद्र यादव सुहास पळशीकरांचे एनसीईआरटीला पत्र, राज्यशास्त्राच्या पुस्तकावर नाव छापण्याला आक्षेप। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार नाही, शैलजा कुमारी, मनीष तिवारी आणि गौरव गोगोईंच्या नावांची चर्चा। प्रियंका गांधी निवडणुकीच्या राजकारणात, प्रियंका गांधी पहिल्यांदाच वायनाडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढणार। मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री वर्षावर खलबत, मंत्रिमंडळ विस्तार आणि विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। दिल्लीतील पाणी टंचाईचा महाराष्ट्र सदनालाही फटका, नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवेळी बाहेरून पाण्याच्या बाटल्या आणण्याची वेळ। वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेकडून मातोश्री परिसरात बॅनरबाजी, वारसा बाळासाहेबांचा महाराष्ट्र हिंदुत्व रक्षणाचा आशयाचे बॅनर। मुंबईसह कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, पुढील 48 तासात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता। नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाची हजेरी, अटलेल्या विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार, शेतीच्या कामांनाही येणार वेग। यश आणि पराभवाला पचवणं शिकलं पाहिजे, विकासासाठी गरज तिथं पडेल तिथं सोबत आहे, खासदार बळवंत वानखडेंना शुभेच्छा देत रवी राणांचं वक्तव्य। वाशिमच्या कन्हीराजा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह धुवाधार पावसानं झोडपलं, पावसासह वादळी वाऱ्यामुळे उडाली जिल्हा परिषद शाळेची 3 पत्रे, जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग, शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची हजेरी, कापडणे गावात शिरलं पाणी। कोकण रेल्वे मार्गावर रोहामधील निवडी इथं ग्रामस्थांसाठी ग्रामस्थांनी अर्धा तास कोकण रेल्वे अडवून धरली, फाटक बंद केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। राज्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया होणार सुरू, एकूण 17,000 पदांसाठी 17,76,000 अर्ज आल्याची माहिती। पोलीस भरतीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना दिलासा, एकाच दिवशी मैदानी चाचणी असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार, 4 दिवसांच्या अंतराने पुन्हा मैदानी चाचणी देता येणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 19 आणि 20 जूनला नाशिक दौऱ्यावर, संत निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहणार, तर सहकुटुंब त्र्यंबकेश्वराचंही दर्शन घेणार। सिम कार्ड बंद ठेवल्यास दंड होण्याची शक्यता, शुल्क वसूल करण्याची ट्राय कडून योजना तयार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।